वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लंबोदर चतुर्थी म्हणजे काय, लंबोदर चतुर्थीची पूजाविधी, नैवेद्य काय दाखवायचा, या दिवशी काय काय करायचं या विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। आपण या व्हिडिओमध्ये लंबोदर चतुर्थीचं थोडक्यात महत्त्व पाहणार आहोत। त्याचप्रमाणे प्रत्येक कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। या महिन्यात आलेली ही पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे। या संकष्टी चतुर्थीची तिथी वेळ आपण थोडक्यात पाहूया। पंचांगानुसार या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही 29 जानेवारी 2024 ला असणार आहे। या संकष्टी चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी असं म्हणतात। चतुर्थीची तिथी सकाळी 6:11 चालू होणार असून 30 जानेवारीला सकाळी 8:54 असणार आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं स्नान वगैरे आटपून घ्यायचं आहे, सकाळची नित्यकर्मे आपल्याला उरकून घ्यायची आहे आणि यानंतर सकाळी आपल्याला देवपूजा करायची आहे। आपल्या देवांची छान अशी देवपूजा तुम्ही करून घ्या। पौष महिना चालू आहे। पौष महिना चालू असल्यामुळे तुम्ही सकाळी सूर्याला अर्घ्य देऊ शकतात। तीळ मिश्रित पाण्याने तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या। त्यानंतर देवांची छान पूजा करा। देवांना जेव्हा तुम्ही स्नान घालणार आहात त्यावेळेस तुम्ही या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकू शकतात। या पाण्याने तुम्ही देवांना अंघोळ घालायची आहे। त्याचबरोबर बघा, सोमवार आलेला आहे आणि सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही शिवलिंगाची देखील पूजा ही छान करायची आहे। तुम्ही शिवलिंगाला अभिषेक घालू शकतात। गणपती बाप्पांचे पिता हे भगवान शंकर होते, त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीची देखील पूजा करायची आहे। त्यांना तुम्ही एक बेलाचं पान अर्पण करू शकतात। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत भगवान शंकरांची पूजा तुम्हाला करायची आहे। यानंतर बघा, आपल्याला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांची देखील पंचोपचारे पूजा करायची आहे। आपण दररोज देवांची पूजाही करत असतो, परंतु संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांची आपल्याला ही पूजा व्यवस्थित पद्धतीने करायची आहे। आता म्हणजे काय तर बघा, आपल्याला गणपती बाप्पांना पाण्याने, पंचामृताने, दुधाने अभिषेक घालायचा आहे। बघा, पंचामृत नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक घातला तरी चालेल। संकष्टी चतुर्थी ही महिन्यातून एकदा येत असते आणि आपण महिन्यातून एकदाच गणपती बाप्पांची ही विशेष सेवा करत असतो। त्यामुळे या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालत असताना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ते श्रवण करत गणपती बाप्पांना पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। जर का गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणायचं नसेल तर तुम्ही साधा सोपा मंत्र ओम गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना तुम्ही स्नान घालू शकतात। आता गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर त्यांना कोरड्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे। तुम्ही गणपती बाप्पांची पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील करू शकतात। बघा, ही पूजा तुम्हाला वेगळी पाटावर मांडायची गरज नाही आहे। तुमच्या देवघरामध्ये जर का जागा असेल तर तुम्ही तिथेच ही पूजा करू शकतात। देवघर तुमचं छोटं असेल तर तुम्ही बघा, वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही गणपती बाप्पांची ही पूजा वेगळी मांडू शकतात। गणपती बाप्पांना स्नान घालून झाल्यानंतर हळदी कुंकू, अष्टगंध किंवा चंदन असेल तर चंदन तुम्हाला त्यांना लावायचं आहे। त्यानंतर फूल, अक्षता अर्पण करायचे आहे। जास्वंदाचं फूल तुम्हाला मिळालं, लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही त्यांना आवर्जून अर्पण करा। दुर्वा अर्पण करा। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। शक्य झाल्यास मोदक तुम्ही बनवू शकतात। या दिवशी जर का तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही उपवास हा दिवसभर करायचा आहे। संध्याकाळी चंद्र दर्शन घेऊन तुम्हाला हा गणपती बाप्पांचा उपवास सोडायचा असतो। तर बघा, या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे। आता यानंतर तुम्ही दिवसभरात तुम्हाला शक्य होईल तेव्हा गणपती बाप्पांचं अथर्वशीर्षाचं पठण करू शकतात। 108 वेळा ओम विघ्नहर्ताय नमः श्री गणेशाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात। तुम्हाला तुमच्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, घराच्या प्रगतीसाठी काही सेवा उपाय करायचे असतील तर हे देखील तुम्ही हे दिवसभरात केव्हाही करू शकतात। त्याचप्रमाणे काही उपाय आपण कधी कसे करायचे या विषयीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात।
आता सकाळी या पद्धतीने आपली पूजा झाल्यानंतर बाकीच्या देवांची देखील पूजा करून घ्यायची आहे. त्यांना देखील आपल्याला फुलं अर्पण करायची आहे, धूप दीप आपल्याला दाखवून घ्यायचं आहे. यानंतर बघा आपल्याला या दिवशी बघा ही वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि त्याचबरोबर पौष महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी आहे. पौष महिन्यात तुम्हाला सर्वांना माहिती असेलच तिळाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात तिळार्चन, तिळदान, तिळाचं सेवन या गोष्टी केल्या जातात. यामुळेच आपण बघा बाकीच्या देवी देवतांना जसं कुंकवाने कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांना तिळार्चन करू शकतात. बघा तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना कुंकवाने देखील अर्चन करू शकतात, कुंकवाने देखील अर्चन करू शकतात, कुंकुमार्चन करू शकतात. त्याचप्रमाणे बघा या दिवशी तुम्ही या महिन्यात तिळाला महत्त्व असल्यामुळे तुम्ही तिळाने गणपती बाप्पांना अर्चन करू शकतात. आता ते कसं करायचं बघा. गणपती बाप्पांना तुम्ही एका तांबणात एका प्लेटमध्ये घ्या, एका वाटीत तीळ घ्या, पांढरे तीळ घ्या आणि जसं आपण देवीला कुंकवाने अर्चन करतो, देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपण कुंकू वाहतो त्याचप्रमाणे आपल्याला हे तीळ अर्पण करायचे आहे. हे तीळ आपल्याला गणपती बाप्पांच्या पायापासून ते मस्तकापर्यंत अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे बघा तुम्हाला जर का असं जमत नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या डोक्यावरून हे तीळ अर्पण करू शकतात आणि हे अर्पण करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच काय, गणपती बाप्पांचं नामस्मरण करत तुम्हाला तिळाने अर्चन करायचं आहे. ही सेवा देखील तुम्ही या महिन्यात करू शकतात. बघा आपण प्रत्येक महिन्यात प्रत्येक विशिष्ट दिवशी आपण देवीला कुंकवाने अर्चन करत असतो. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीला देखील आपण शुक्रवारी गुरुवारी तांदळाने अर्चन करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला या महिन्यात संक्रांत असल्यामुळे या महिन्यात आपल्याला गणपती बाप्पांना तिळाने अर्चन करायचं आहे. बघा ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हे करा आणि यानंतर हे तीळ तुम्ही तुमच्या जेवणात किंवा तुम्ही ते प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात. याचबरोबर बघा चतुर्थीचा आपल्या सर्वांना उपवास असतो. आता ज्यांनी उपवास केला असेल त्यांनी नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना गुळ खोबरं ठेवा किंवा एखादं फळ तुम्ही ठेवू शकतात. यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल त्यावेळेस तुम्हाला चंद्राला अर्घ्य देऊन तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे. आता बघा चंद्रोदयाचा टायमिंग हा संध्याकाळी 9:22 आहे. तुम्ही 9:22 चंद्राला अर्घ्य देऊ शकतात. तुम्ही सकाळी एका तांब्यामध्ये एका छोट्याशा लोट्यामध्ये तुम्ही एक तांब्याभर पाणी भरून ठेवा, ते थोडं झाकून ठेवा आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही चंद्राला अर्घ्य देणार आहात तेव्हा तुम्ही ते पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका, थोड्याशा अक्षता टाका आणि तुम्ही संध्याकाळी 9:22 चंद्राला अर्घ्य द्या. अर्घ्य देत असताना ओम सोमाय नमः तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचा उपवास हा सोडायचा आहे. बघा चंद्राला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या जर का कुंडलीत पत्रिकेत चंद्रग्रह हा कमजोर असेल तर बघा तो मजबूत होण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपल्याला ह्या संकष्टी चतुर्थीला पूजाविधी करायची आहे. या संकष्टी चतुर्थीला लंबोदर चतुर्थी असं देखील म्हणतात. त्याचप्रमाणे तिळकूट चतुर्थी असं देखील म्हणतात. तर या पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करू शकतात. शक्य झाल्यास गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात. दिवसभरात गणपती अथर्वशीर्षाचं पठण करू शकतात.